Today all of you learn our poem 2.3 There is Another Sky. See the first one icebreaker question. Question number 1. Life is an amalgam of happy and sad moments. Think of such moment in your life, pair with your classmate and share both the aspect of life. काय सांगितलेलं आहे या क्वेश्चनमध्ये? तर जीवन हे आनंद व दुःख यांचं मिश्रण असतं आणि तुमच्या जीवनातील अशा क्षणांचा विचार करा. तुमच्या वर्गमित्रांशी जोडी करून जीवनाच्या या दोन्ही बाजू तुम्ही एकमेकांशी शेअर करा. सांगा की तुमच्या जीवनामध्ये आलेले काही हॅपी मोमेंट अँड काही सॅड मोमेंट. फॉर एक्झाम्पल त्यांनी वन दिलेलं आहे हॅपी मोमेंट विनिंग द फर्स्ट प्राइज इन अ कॉम्पिटिशन. देन सॅड मोमेंट लुजिंग युअर मोबाईल, बायसिकल और वॉलेट. Then give same answer. Learning a new language, art. This is now happy moment for all one. Then lose sad moment. Losing someone close to you. Then sad moment. Then spending time with your family on a vacation. Tour. Happy moment. Then fighting over petty matters and hurting your loved ones. Sad moments. Then being selected for the school basketball team, happy moment. Getting a lower grade for the submitting the physics project by the deadline, sad moments. Then getting a scholarship for higher studies, happy moment. Your siblings falling ill during important exam, sad moment, etc. या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही प्रकारचे आन्सर त्या ठिकाणी लिहायचे आहेत. Then question number 2. Discuss with your partner and find proverb, idioms or phrases of a similar meaning to the one given and fill them in the stars given below. या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला स्टार्स दाखवलेले आहेत. एक त्या ठिकाणी प्रोवर्ब आयडियम्स लिहून दाखवलेले आहे आणि तशाच अर्थाशी रिलेट असणाऱ्या काही प्रोवर्ब तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल काय सांगितले आहे की पुढील काही वाक्यांशी समानार्थी असलेल्या म्हणी किंवा वाक्प्रचार किंवा शब्दसमूह लिहा आणि पुढे दिलेल्या सगळ्या स्टार ही वेळ पूर्ण करा. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. म्हणजे प्रत्येक ढगाला चंदेरी छटा असते. या मिनिंगशी सेम असणाऱ्या समानार्थी असणाऱ्या काही प्रोवर्ब किंवा आयडियम्स त्या ठिकाणी लिहायचे. आता काय सांगू शकतो आपण देअर्स अ लाईट ॲट द एंड ऑफ द टर्नेल. देन ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. देन ही हू फॉल्स टुडे मे राईज टुमारो. देन ब्लेसिंग इन डिसगाईज. द डार्केस्ट अवर इज बिफोर डॉन. नो पेन नो गेन. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देम स्लेव्स एटसेट्रा. यासारख्या प्रोवर्ब असतील आयडियम्स असतील या त्या ठिकाणी लिहून त्या स्टार कंप्लीट करायच्या आहेत. सी द क्वेश्चन नंबर 3. व्हेन वी लुक ॲट द स्काय वी फाइंड सेव्हरल ऑब्जेक्ट्स. दे स्टँड फॉर समथिंग ऑर द अदर. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय फाइंडिंग द सिग्निफिकन्स ऑफ द गिवन ऑब्जेक्ट्स. वन एक्झाम्पल इज गिवन टू यू. की ज्यावेळी आपण आकाशामध्ये पाहतो तेव्हा आपल्याला अनेक वस्तू दिसतात. त्या वस्तू कशा ना कशा तरी प्रतीक असतात, सिम्बॉलाइज असतात. मग दिलेल्या वस्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन पुढे दिलेला आपल्याला चार्ट आहे तो चार्ट कंप्लीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे द सन आणि असोसिएशन काय सांगितलेलं आहे त्याचं सिम्बॉल हा पॉवर, हीट, एनर्जी, कमिटमेंट एटसेट्रा. देन सेकंड वन द मून. मूनची असोसिएशन आपण काय सांगू शकतो ब्युटी, प्युरिटी, कूलनेस, कामनेस, अप्स अँड डाऊन्स. देन युथफुलनेस एटसेट्रा. देन द रेनबो कलर्स, फ्रेशनेस, cheerfulness, happiness, promise, equality, peace, spirituality, etc. The stars, hope amid darkness, direction, friendships, guidance, protection, dream,
good luck, then eternity, etc. And then the Milky Way, infinity, humility, etc. Then see the question number 4. Colors mentioned in the hexagon given below are associated with something or the other. Discuss with your partner and fill in the blanks. या ठिकाणी हेक्झागोन दिलेला आहे. हेक्झागोन म्हणजे षटकोन आणि या षटकोनामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर कलर्स दिलेले आहेत आणि त्या कलर्सचं असोसिएशन लिहायचं आहे. म्हणजे सिम्बॉल म्हणून काय यूज करतो. आता फॉर एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण या ठिकाणी व्हाईट. व्हाईटचं त्यांनी सिम्बॉलाइज असोसिएट काय केलेलं आहे तर पीस. त्यानंतर काय आहे ब्लॅक. ब्लॅकला आपण काय सांगू शकतो डार्कनेस, इविल रेस, देन होपलेसनेस, वीकडनेस, power, mystery, darkness, etc. Then red, danger, anger, life, love, etc. Then yellow, sunshine. Then cowardice, happiness, joy, positivity. Then pink, delicacy, healthiness, innocence, compassion, etc. Then blue, water, sky, coolness, tranquility, gloom, etc. हे सगळे त्याचे असोसिएट काय करायचे आहेत त्या हेक्झागोनमध्ये लिहून कंप्लीट करायचे आहेत. See the first one about the poet and poem. There is another sky is a sonnet of 14 lines. Then though this piece, the poet is pleading with her brother to return home by comparing home to the place where her brother is currently staying. She cheers him up with promises of warmth and happiness at home, drawing similarities with the idea of a paradise. Emily Dickinson is a well-known name in the American literature of the 19th century. It is gathered that she led a lonely life. Thus, her poetry reflects motivational and philosophical subjects majorly. She is known to have written short line poems, sonnet and hymns. Her writing style paved the way for the 20th century poetry. It was after her demise that her whole collection of poems got published. See the introduction of our poet Emily Dickinson, born in 1830, dead in 1886. She is an American poet of the 19th century. She lived a lonely life. Most of her poems are motivational and philosophical. They are unique to her era and are characterized by simple and short lines. She often used slant rhymes and unconventional capitalization and punctuations. She often used slant rhymes. Slant म्हणजे तिरकस उतरता की या पोएटेस्टची जी पोएम आहे यामध्ये तिरकस असा रायमिंगचा पेअर आलेला आहे. अँड अनकन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन. अनकन्व्हेन्शनल अपारंपरिक, कॅपिटलायझेशन भांडवल, अँड पंक्च्युएशन आणि विरामचिन्ह या सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे. हर पोएम्स आर द प्लाझम्स अँड हाइम्स ऑफ लाईफ. प्लाझम्स मीन्स स्तोत्र अँड हाइम्स ऑफ लाईफ इन ऑल इट्स शेड्स. की या पोएममध्ये आपल्या जीवनाला आवश्यक असणारे स्तोत्र याची छटा ही वर्णन केलेले आहे. There is another sky is an inspirational poem with the message of a never say die. It is a Petrarchan sonnet. Petrarchan म्हणजे याची पेट्रा रचना असणारं हे सुनीत काव्य आहे. सॉनेट हा काव्याचा एक प्रकार आहे. जसं महाकाव्य, सुनीत काव्य,
त्या पद्धतीचं हे सॉनेट आहे. देन पेट्रार्चन सॉनेट विथ ऑक्टेव अँड सेस्टेट. ऑक्टेव मीन्स 8 ओळींचं असणं अँड सेस्टेट मीन्स 6 ओळींचं असणं. मग पेट्रार्चन सॉनेट कशाला म्हटलं जातं, तर ज्या पोएमचा पहिला स्टांजा हा 8 लाईनचा असतो त्याला ऑक्टेव म्हटलं जातं, आणि ज्या पोएमचा सेकंड स्टांजा हा 6 ओळींचा असतो त्याला सेस्टेट असं म्हटलं जातं. आणि 8 आणि 6 या 2 स्टांजांमध्ये अशा जर लाईन आल्या तर तो काव्याचा सॉनेट हा प्रकार असतो. द पोएट इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर दो अ लेटर. म्हणजे एका पत्राच्या माध्यमातून एका बहिणीने आपल्या भावाशी संपर्क साधलेला आहे. शी एनकरेजेस हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस्ड अंडर एनी सर्कमस्टन्सेस अँड प्लीड्स विथ हिम टू रिटर्न होम. Life is full of challenges. One can tackle the challenges with a positive attitude. The poem ends on an optimistic note. एक आशावादी नोट या ठिकाणी पोएटेसनं आपल्या भावासाठी लिहिलेली आहे. The brighter garden stands for choices that life offers to all. की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी डिफिकल्टी ह्या येत असतात आणि त्याचा स्वीकार आपणाला हा करावाच लागतो. त्यामधून काही ना काहीतरी मार्ग काढावे लागतात. हे या पोएटेसनं या पोएममधून आपल्या भावाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की दोघांच्या जीवनामध्ये असलेली दरी कशी संपू शकते, पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये कशी निर्माण होऊ शकते याचं या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. सी द पोएम देअर इज अनादर स्काय. म्हणजे दुसरे आकाश असं टायटल असणारी ही पोएम आहे. सी द फर्स्ट लाईन. देअर इज अनादर स्काय एव्हरी सिरीन अँड फेअर अँड देअर इज अनादर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. काय सांगितलं या पोएमने या ठिकाणी, तर सिरीन मीन्स पीसफुल, काम, प्रसन्न किंवा शांत. देअर इज अनादर स्काय एव्हर सिरीन अँड फेअर. की देअर इज अनादर स्काय ही जी कविता आहे ही सुनीत सॉनेट आहे. या 14 चरणांच्या काव्य प्रकारामध्ये मोडते. यात पहिलं कडवं आहे, पहिला स्टांजा आहे हा 8 लाईनचा आहे आणि दुसरा 6 लाईनचा आहे. या कवितेतून कवयित्री एमिली डिकिन्सन या आपल्या भावाला दिलासा देऊ पाहतात की जीवनात कितीही अंधकार काळ आला असला तरी त्याला आशेचा किरण नक्की मिळेल. देअर इज अनादर स्काय एव्हर सिरीन अँड फेअर. तिथले, देअर मीन्स तिथले, आणि इथले अशा दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी कंपेअर करून सांगितलेलं आहे की तिथले आणि इथले या दोन्ही विरुद्धार्थी शब्दातून कवयित्री आपल्या भावाचे निराशावादी आयुष्य आणि तिचे जग आशावादी आयुष्य यातील फरकाचं वर्णन करते आहे. देअर इज अनादर स्काय एव्हर सिरीन अँड फेअर अँड देअर इज अनअदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. की तुझ्या जीवनामध्ये कितीही दुःख निर्माण झालेलं असेल, कितीही अडचणी निर्माण झालेल्या असतील तरी सुद्धा तू जर या ठिकाणी आला तर तू यामधून बाहेर पडू शकतो. दो इट बी अ डार्कनेस देअर. तुझ्या जीवनामध्ये कितीही संकट आलेली असली तरी तू या ठिकाणी आल्यानंतर त्या संकटामधून तू बाहेर पडू शकतो. तुझ्यामध्ये निर्माण झालेला निराशावादी आयुष्य आहे हे पूर्णपणे निघून जाऊ शकतं असा ही कवयित्री आपल्या भावाला संदेश देत आहे. या 4 लाईन लक्षात आल्या. देअर इज अनादर स्काय एव्हर सिरीन अँड फेअर अँड देअर इज अनादर सनशाईन दो इट बी अ डार्कनेस देअर. म्हणजे द पोएट सेज दॅट देअर इज अनादर स्काय, meaning that there is another place, home, for poet's brother to come back to. की आपल्या भावाने आपल्याकडे परत यावं. This heaven like place home is peaceful and just. की ही जी जणू काही आहे हेवन आहे, स्वर्गासारखा आनंद आहे, नंदनवन असणाऱ्या ठिकाणी तू परत यावंस. This heaven like place home is peaceful and just. It homes is full of sunshine, warm and happiness.
की हे जे जीवन आहे हे माझं जीवन आनंदानं, उत्साहानं, अपेक्षेनं भरलेलं आहे. Though the place, the physical world where the brother lives might be full of a darkness, pain and sadness. आणि ती आपल्या भावाला सांगते की तू जे जीवन जगतो आहेस ते दुःखानं भरलेलं आहे आणि ते जीवन तू आता जगू लागलेलं आहेस त्या ठिकाणाहून तू परत ये. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट अस्टीन. की या पोएटिस्टच्या भावाचं नाव काय आहे? अस्टीन. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट अस्टीन, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स, हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हर ग्रीन. आणि काय सांगितलं की सध्या जे तुझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे, वैराग्य आलेलं आहे, यामधून तू बाहेर पड. की पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री आश्वासक शब्दात त्याला सांगतेय की सध्या जरी तिथले तुझे जीवनरूपी अरण्य वैरान झालेलं असेल, उदास झालेलं असेल, मूक झालेलं असलं तरी इथले जीवनरूपी वन अजूनही हिरवगार सदाहरित आहे. आणि तुझ्या आकाशामध्ये आज अंधकार भरून राहिला असला तरी इथल्या प्रसन्न आकाशात तुझ्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश पसरलेला आहे. किती छान समर्पक फिलिंग सांगितले बघा. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट अस्टीन. की तुझं जीवन हे अरण्यरूपी वैरान झालेलं आहे, दुःखानं भरलेलं आहे. अँड नेव्हर माइंड सायलेंट फील. की तुझ्या जीवनाला, तुझ्या जीवाला त्या ठिकाणी कोणताही आनंद मिळत नाहीये, ते हिरवेगार राहिलेलं नाहीये. अँड हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हर ग्रीन. आणि तू जर का या ठिकाणी आलास तर तुझ्यामध्ये असलेला सगळा अंधकार निघून जाईल, तू प्रसन्न होशील आणि आकाशात स्वच्छ सूर्यप्रकाश पसरू लागेल. काय सांगितलं? The poet addresses her brother and asks him not to focus on the faded forest. Faded forest here now dull and gloomy life, or the silent fields emptiness and sorrow, दुःखानं भरलेलं आहे, एकाकी झालेलं आहे, of the physical world. She tells him about a little forest home that is a forest green, meaning that is never has a dull or a gloomy moment. Then see, here is a brighter garden where not a frost has been. आणि दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलं तर इथला जीवनरूपी जो बगीचा आहे हा आनंदाने उजळून निघालेला आहे. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. की हिमवर्षावाने इथला हिरवाईला गोठून टाकलेलं नाही. इन इट्स अनफेडिंग फ्लॉवर्स. इथं जी फुलं आहेत ही टवटवीत आहेत, टपटपीत आहेत. अँड आय हिअर द ब्राईट बी हम. आणि या टपटपीत ताज्या तवान्या टपोऱ्या फुलांवर मधमाशा गुणगुणत आहेत. बीज म्हणजे मधमाशी. इन इट्स अनफेडिंग फ्लॉवर्स आय हिअर द ब्राईट बी हम. प्रीती माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. की इथं टवटवीत फुलांवर मधमाशा गुणगुणतायत आणि त्या फुलांमध्ये असणारा मकरंद त्या शोषून घेऊ लागलेले आहेत. आणि म्हणून कवयित्री इथल्या तिच्या जीवनरूपी आनंदी बागेमध्ये तिच्या प्रिय भावाला बोलावत आहे, येण्यासाठी त्याला आर्जव करीत आहे, विनंती करीत आहे. आणि भावाला लाडाने काय म्हणालेली आहे? प्रीती. शी compares home to a happier garden, reference to paradise, which has never been touched by frost, darkness and pain. The poet's home, like paradise, is full of flowers that never fade, and in these flowers the poet can hear the bee humming cheerfully. The poet pleads with her brother to come and join her in his garden that is full of love and warmth, a perfect place just like a paradise. पोएमचा कोर लक्षात आलेला असेल की या ठिकाणी या कवयित्रीनं आपल्या भावाला काय सांगितलेलं आहे तर तू जे जीवन जगू लागलेलं आहेस ते दुःखी झालेलं आहे, निराशावादी झालेलं आहे. आणि मी जे जीवन जगत आहे हे आशावादी आहे, आनंदी जीवन आहे.
आणि असं आनंदी जीवन जगण्यासाठी तू परत एकदा आपल्या घरी ये, म्हणजे आपणाला आशावादी आनंदी आयुष्य जगता येईल, अशी विनंती आर्जव या पोएटेसनं स्वतःच्या भावाला केलेली आहे. पोएम व्यवस्थितपणे रीड करा. टेक्स्ट बुक ओपन करून पोएम रीड करा. प्रत्येक लाईन, प्रत्येक शब्द सांगितलेला आहे तो त्या ठिकाणी फाइंड आउट करा.